तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये भगवंताची कृपा असणारे शहर बार्शी आपण पाहणार आहोत. लांब नाही फारशी, पण मस्त आहे बार्शी. कुठूनही जा, सगळे रस्ते एकदम टॉपचे तुम्हाला दिसतील. शिवाय बार्शीतले. तर मित्रांनो, बार्शीमध्ये गेल्यानंतर ना तुम्ही काय बघणार हीच तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. म्हणजे गेल्यानंतर ना कोण तुमचा पाहुणा रावळा असेल त्याच्याकडे जर तुम्ही गेलाच तर तुम्ही तिथे गेल्यानंतर ना काय पाहणार, कुठे फिरणार हे थोडंसं मी तुम्हाला सांगतो. तर त्यातलं पहिलं ठिकाण जे आहे ते भगवंत मंदिर. हेच ते मंदिर जेथे विष्णूला भगवंत या नावाने ओळखले जाते. असं म्हणतात की पूर्ण जगातच. त्यालाही मोठा इतिहास आहे, पण आपल्याला पाहायचं आहे तिथं गेल्यानंतर ना तुमचा तुम्ही इतिहास बघून घ्या. मंदिरावर सूक्ष्म कोरीव काम आहे, त्याच्यामुळे मंदिर पाहण्यासारखं आहे. तसेच दुसरे ठिकाण श्री भगवंत मैदान. समोरच मैदान आहे मंदिराच्या समोर. या ठिकाणी वेगवेगळी क्रीडा तसेच उपक्रम आयोजित केले जातात. जर तुमचा आणि त्या आयोजनाचा वेळ एकत्र झाला तर नशीबवानच तुम्ही. तिसरं ठिकाण श्री गणेश तलाव. शहराच्या कालव्यातून दूर पण शहराच्या मधोमध एक मस्त तलाव आहे. या ठिकाणी तुम्ही बोटिंग, फोटोग्राफी असे करू शकता. गर्लफ्रेंडसोबत असेल तर एक नंबर, तरीही तुमच्या पद्धतीने तुम्ही. चौथं ठिकाण लक्ष्मी सोपान बाग. मित्रांनो, सायंकाळच्या वेळेस मस्त फिरायचा मूड असेल, लहान मुलं सोबत असतील तर त्यांना घेऊन कुठे जायचं असेल तर हे लक्ष्मी सोपान बाग एकदम मस्त आहे मित्रांनो. त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता आणि फिरू शकता. दाट झाडी तसेच लहान मुलांना जे इतर पार्कमध्ये असतं ते सगळं या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. आता पाहूया पाचवं ठिकाण नर्गिस दत्त मेमोरियल हॉस्पिटल. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कशासाठी तर मित्रांनो, या ठिकाणी गेलं की डायरेक्ट तुमचं व्यसन असतं. कॅन्सरसाठी आहे आणि हे संजय दत्तांच्या आईच्या नावाने आहे. या ठिकाणी एकदा तुम्ही भेट दिली की डायरेक्ट तुमचं गोवा, गुटखा, तंबाखू, दारू प्यायचे डायरेक्ट स्वप्नच तुटेल मित्रांनो. म्हणजे इच्छाच बंद होणार. याचं कारण असं आहे की हे या पेशंटची हालत बघून तुम्ही दारू सोडणार. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. तसेच मित्रांनो, बार्शीमध्ये अजून ठिकाणे आहेत एक्सप्लोअर करण्यासाठी, जसे की स्टॅच्यू गार्डन इत्यादी. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्यासाठी इतकंच. बाय.